नमस्कार, कृष्णवणे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही नवीन रेसिपी घेऊन येत आहे। सगळ्यांना माहिती आहे ती रेसिपी काय आहे ते काय बाय तू सांग बरं। चिकन रस्सा आणि चिकन सुक्का। काय बात आहे, वा कशाबद्दल तू एवढं करते? चिकन रस्सा स्पेशल आहे ना। काय बात आहे, गटारी स्पेशल। पण गटारी कुणाची? तुमच्या लोकांची। आमच्या लोकांची गटारी। एवढ्या लोकांची? मी तर दारू पित नाही। मग गटारी दारू पित नाही, चिकन खाता ना? चिकन भाकरी खाता ना, मटन खाता ना? मटन खाता पण पोरं खात नाही ते। मला तर चिकन मटन खूप आवडतं मित्रांनो। काय करणार हा, पण तो कसं आता जे आहे ते आहे, गटारी आहे, खाण्यात मजा घेणार एकदम मस्त पाहिजे। तुम्ही पण या जेवायला मस्त पाहिजे गटारीचं। काय काय स्पेशल म्हटलं तू बोलली, मी तर विसरून गेलो लगेच। सुक्का चिकन आणि चिकन रस्सा। सुक्का चिकन आणि चिकन रस्सा तुम्हाला पण खूप आवडेल मित्रांनो। अशी एकदम भारी झणझणीत बनवते माझी बायको। काय तुम्हाला सांगायचं, एकदम हसते कधी। मग काय करणार बाबा, माझी बायको सुगरण आहे, एकदम भारी भारी पदार्थ बनवते खायला। तुम्ही तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पिझ्झा कसा बनवला होता, त्याच्या पहिलं पण काय काय तुम्ही आमचे रेसिपीज बघितले असेल कशी होते। पण हा आजची पण रेसिपी थोडी वेगळी आहे। वेगळी म्हणजे काय, काहीच वेगळी नाही। नेहमी सर्वजण खातात, काही याच्यामध्ये काहीच बदल नाही, ना आमच्यामध्ये बदल, ना खाण्यामध्ये बदल, किंवा आपण बाहेर खातो त्याच्यामध्ये बदल। पण एवढं आहे की घरामध्ये एन्जॉय करणं, दिस बायका पोरावर एन्जॉय करणं, दारू पिणं नाही। आता कसं असं, आता गटारी म्हणून बाहेर जातात दारू पिणं मस्त टकाटक होतात, हा पण तसं आपलं नाही ना। जे खाणं घरात खाणं मस्त पाहिजे। माझा नवरा पित नाही, बाहेरचं वेशन काय करणार ना, माझ्या नवरा माझ्या नवरा घरून चालतंय चालतंय। मग आपण रेसिपीला सुरू करूया, चल। A few moments later. आता आपण गटारी स्पेशल बनवत आहे चिकन रस्सा आणि सुक्का चिकन। त्यासाठी बघा आपण घेतली कोथिंबीर, घेतली टमाटे घेतले, ती लसूण घेतलाय, कांदा घेतलाय, मसाले पण घेतले ती। आपण आता हे काय करायचं, याला हळद आणि मीठ जराशी लावून ठेवलं आहे। आता हे हळद आणि मीठ लावले ना, परत आपण आता हे धुवून घ्यायचं। हे कसं वशाळ विशाळ असेल ना ते निघून जातं सगळं, वशाळ पण नाही। आता आपण हे वाटल्याच्या नंतर ना दाखवूया। आपण गॅस आता पेटवतोय, गॅस चालू करतोय, म्हणजे आपण आता चिकन शिजत घालणार आहे। चिकन शिजत घालण्यासाठी मला एक कुकर, नाही कुकर म्हणजे आता जराशी पाणी आहे ना, आपण त्याच्यामध्ये टाकतो जराशी। 1 eternity later. आपला कुकर झालाय गरम, त्याच्यामध्ये आपण आता ओतूया तेल, म्हणजे चिकन आपण घेऊया शिजून। आपला कुकर लयच मोठा आहे ना बाय? हा, पण आपला कुकर मोठा आहे, पण त्याच्यात लगेच पटपट पटपट जेवण होतं। मग आपण चिकन घेतलेलं आहे धुवून, तुम्ही मला धुवून घेतलं म्हणजे हळद कशी गेला आहे, हळद लागलेली आहे ती नाही गेलं, लय उशीर ठेवलं ना मी त्यामुळं। तेल गरम झालं का, झालं गरम झालं तेल, थोडीशी त्याच्यामध्ये आपण परत हळद टाकूया। थोडीशी हळद टाकली, बघा तेल हळद जराशी भाजली चांगली। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चिकन। म्हणजे कसं काढून करते, कसं सुक्का मटण करणार आहे तू? सुक्का चिकन काढून कसं करणार आहे? काही करायला लागेल आपण आता हे करायचं ना, ठीक। मग आपण आता चिकन टाकलं त्याच्यामध्ये, आता ते जराशी
वापरून घेऊया आपण. थोडंसं मीठ. आणि तुम्ही असं जरी शिजवून घेऊन त्याचं सूप जरी पिलं ना तर सर्दीसाठी लय चांगले. आता हे आहे ना पावसाळा आहे ना त्यामुळं सर्दीसाठी आपण ना आता ना पावसामध्ये कसं ह्याचं जर असं बनवून लहान पोरांसाठी पण चांगलंच असतंय आळ्याने पाणी. आणि सर्दी बिर्दी झाली का नाही आपल्याला पण तर आपण पण थोडासा ह्याच्यात शिजवताना गरम मसाला, थोडंसं मटन चिकन मसाला, थोडंसं हळद मीठ असं टाकलं आणि त्याचं जरी सूप बनवून घेतलं ना आपण पियाला तरी आपल्या सर्दीसाठी म्हणजे चांगलं असते. सर्दी लगेच जाते आपली. आपण पण पिलं तरी चालतंय. काय 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 लहान पोरांना तर असं आळणी पाणी देतातच. आपण पिलं तरी चालतंय सर्दीसाठी. हो आपलं देते. आपण करताना काय करायचं थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा, आणि हे थोडासा गरम मसाला. आणि हा जो कापा कापी चालली कशाबद्दल आता ते मसाला बनवतो ना मी. मसाला बनवतो म्हणजे सुक्या चिकनासाठी मसाला. मित्रांनो सुक्यासाठी पातळसाठी म्हणजे सुक्का आणि रस्सा दोघांसाठी मसाला चालू बनवून आहे. घेते मी. हो हे करत करत ते पण करते. हो हे बघा मित्रांनो टमाटे कांदे कापा कापी झाली, कोथिंबीर पण सोलून झालेली आहे. कारण की तुम्ही आणि तुम्हाला बघा मदत करणार. अद्रक लसूण सुद्धा झालेले आहे सोलून. बघा मित्रांनो अद्रक लसूण सुद्धा सोलून झालेलं आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल तुम्हाला मी दाखवतो बघा. त्याला आता पेस्ट करून घ्यायचं. अद्रक लसूण कसं माहिती का जरा मजा येते खायला. मग काय ते मित्रांनो पुदिना आपलं चिकन झालं शिजून. जास्त शिट्ट्या घेतल्या तर गाळ होऊन जाणार. त्यापेक्षा आपलं कमी शिट्ट्या घेतलेल्या बस. पुदिन्याचा वास एवढा मस्त येतो ना. मला पुदिना लय आवडतो. मस्त वाटतं ना. झाली आपली तयारी करून सगळी. आता आपल्याला फक्त काय करायचे कुकर थंड करायचे आणि त्याच्यामध्ये हे फक्त सुक्का आणि पातळ रस्सा करून घ्यायचा. चांगलं मस्त पैकी आता आपण सुक्क पण बनवायचं आणि रस्सा पण बनवायचा आहे. आपण आता रस्सा पण करायचा आणि सुक्क पण बनवायचं. आता आपण गॅस चालू करूया. गॅस चालू करायचा. सुक्क लगेच बनतं आपलं. आता आपलीकडे काय बनवायला सुक्क बनवायला टाइम लागत नाही. हो हा सुक्क बनवणार आपण. आता थोडस रस्सा पण बोलले ना मी बनवणार आहे. सुक्क बनवायला टाइम नाही लागत आपल्याला. बघा आपल्याकडे तापली तर आपण तेल ओतून घेऊया. किती पळी तेल वाटणार बाई? जास्त नाही 2च पळी वाटणार ते. जास्त तेलकट आहे ना आवडत तुम्हाला. म्हणजे आता इथं हे काय करणार आहेस? आम्ही चटणी माझ्या आईनं आता नवीन बनवून आणली ना आपण ती घेतली. जुनी आहे ना गेल्या वर्षीची ती नाही वापरत. म्हणजे वापरते मी पण तिखट असं चटणी चिकनचं कालवण मटणाचं कालवण मच्छीचं असेल ना ती चटणी मस्त झणझणीत तिखट आहे ना. लाल लाल भडक लाल लाल भडक एकदम खडा झणझणीत झटपटीत. माझ्या आई ना तुझ्या आई पण तिखटच आहे थोडी. लई झणझणीत पण आहे. तेवढी गोड पण आहे असं नाही का. तेवढी गोड पण तिखट पण आहे का ना बाय? माहिती आहे तुम्हाला. मग
थोडीशी आपण काळी मिरी आणि जिरं टाकलंय त्याच्यामध्ये. चिरून काढत टाकले. आता आपण त्याच्यामध्ये मगाशी कांद्याची पेस्ट केलेली आहे. हे बघा मित्रांनो, कांद्याची पेस्ट केली आपण. कांद्याची पेस्ट हे केले कांद्याची पेस्ट. आता तेल गरम झालंय. आपण टाकली कांद्याची पेस्ट. सुगंध एक नंबर येतोय. आपण आता कांद्याची पेस्ट टाकली. आपला हा मसाला पण वाटून झालाय. त्याच्यामध्ये आपण मसाला जे टाकलेला ना तेवाला आहे. हा पण मसाला ह्याच्यात सोडायचा आणि त्याच्यामध्ये बघा आलं अद्रक लसणाची पेस्ट केली. आलं लेटच टाकले मग ते पण आपण त्यात टाकायचं. किती चम्मच टाका? 1 चम्मच. हा 1 चम्मच येतो. माझ्या अंदाजाला 1 चम्मच आहे. अंदाजा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काय टाकलं नाही. सुगंध अजून काय टाकलं नाही. मसाले जर नाही टाकलं लगेच सुगंध आला. वा कसला कांद्याचा टमाट्याचा बिमाट्याचा वास. मी तर टमाटे आहे का, टमाटे बिमाटे सगळे याच्यामध्ये का. टमाटर कांदा. हा टमाटर कांदा येईल, खोबरं आहे, थोडस कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. कटोरी स्पेशल आहे ना. जास्ती खोबरं नाही, एकदम हलकसं खोबरं आहे. जास्त खोबरं. हा जास्त खोबरं नाही टाकलं. थोडासा आपण तेजपत्ता टाकतोय. धुतलाय ना त्यामुळे ते तसं दिसतंय. कसली पाणी टाकली का? झाडाची पाणी बिणी टाकली काय? अरे तेजपत्ता आहे बाबा. तेच पत्ता बोलतेस. झाडाची पानं टाकायला मी काय पागल बाई दिसते का तुम्हाला? आंब्याचं पाणी अरे आंब्याच्या पाना कसं दिसतात ना सुकल्याच्या नंतर ना. काय ते बघ ना कशी झाडाच्या पानाकडे दिसायला. आणि ते आंब्याचं झाड नसतं का लांबवालं, कसे दिसतंय ते. वा वा. मग ते धुवून काढलाय ना मी. आपण आता हळद टाकली. आता थोडस मीठ टाकूया कारण की मी शिजताना पण टाकले आणि ह्याच्यात पण टाकते. काय सुगंध सुटलाय. आता पहिलं काय सुका करत काय. हा पहिलं सुक्क करून घेते. आता ह्याच्यामध्ये थोडीशी म्हणलं लागत ना. हा नाही लागत आहे. मसाला भाजलाय बघा. आपण आता ह्याच्यात एका चम्मचचे आहे ना चटणी टाकायची. हा 1 चम्मच बरोबर घेतला. तिखट चटणी पाहिजे. आणि हे बघा हा अर्धा चम्मच. अंदाजाने टाक बाय तर करशील आमच्या तोंडाचा मसाला पूर्ण. हो द्या ना. तिखट झालं तरी झणझणीत मस्त. चिकनचं उलट बाहेर लागतं तिखट झणझणीत. खायला पण मस्त मजा येते. तोंडाचा आमचा मसाला करून टाकतील बाय. हा दिसतं मस्त. तिखट बनलं की मस्त. माझी आई चटणी बनवते ना ते चटणीचा एवढा सुगंध सुटतो ना. आणि लाल पण तिखट चटणी तुझ्या म्हणे ती. आता ह्याच्यात आपण बघा टाकूया गरम मसाला. किती सगळंच टाकशील का आता? नाही थोडासा. हा बघा हा गरम मसाला आहे. कालवणाचं पण ठेवशील ना. हा मग हा गरम मसाला थोडा टाकला. हळद झाली ना. चिकन थोडासा मसाला टाकलाय. थोडा चिकन मसाला टाकला. हळद झाली मला पण माहिती. काय मित्रांनो काय सुगंध. बघा आपला मसाला भाजून झालाय तयार. आता थोडासा सुक्का झालाय ना. मग त्यात मी काय करते ना का थोडं चिकनचं पाणी टाकते. काय करते? थोडं चिकनचं पाणी टाकते म्हणजे ना मसाला थोडासा पातळ होईल.
ए बाई सुक्क करायचं आपलं हो पातळ ना नाही. सुकच करायचे ना माहितीये ना मला पण सगळा मसाला आपल्या चिकनला लागेल ना. वा, वा, वा. मित्रांनो बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मसाला. माझ्या सुटल्या बघा, तुमच्या सुटल्या काय मला नाही माहिती बघा. तुमच्या सुटलं तर कमेंट करून सांगा. बस बघा आपलं चिकन घेतलं काय घेतलं तर सांगलं तर मला बाप. बघा चिकन आपण घेतलं आता हे बघा. आता हे चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकूया का काय काय आता बघा. सेम गावावाली का आपण गावाला माहित होतं ना सुट्ट. आता हे आपलं सुक्क झालंय तयार बनवून. 5 मिनिटं नाही हो झालंय कारण की शिजवलंय ना आपण चिकन त्यामुळे. आपलं हे चिकन झालेलं आहे. थोडस आपण आपलं बघा सुक्क चिकन झालेलं आहे आता. आता आपण काय करायचं आणि आपण आता कालवण्याची तयारी करूया. लय भारी मेजवानी करते म्हातारे. बंद केलं चालू आहे आता बोल ना. मग आपण आता घेतोय तेल. आता आपला टोप चांगला गरम झालाय. त्याच्यामध्ये आपण आता ना 2 बस झालं. 3 त्यात तेलाचा पाऊस पडते का झालं आणि 3.5. काय माहितीये का चिकन आहे ना त्याला चांगली तर्री आली पाहिजे. तरी तूच खा एकटी तरी. मी तर खाणारच आहे हो. मस्त तरी तरी चांगला वास येतो तरीचा. म्हणजे काय हा मसाला आहे ना आपण आता मसाला एकत्र केला कारण की आपल्याला एकत्रच टाकायचे ते मसाला. अलग अलग नाही टाकायचे. काय करतोय आपण आता मी ह्याच्यात परत टाकते तेच काळी मिरी लवंग नसेल तर राहू दे. तुझ्या एवढं शोधाशोधी करतेस. आहे ना हो खाली पडलंय ते लवंग त्याच्या आहे. नाही असं नाहीये आपल्या असतंय. मी सगळं घेऊन येते मला माहित असतं. बघा सगळं खाली बारीक बारीक लवंग घ्यायचं त्यामध्ये सण झालं असतं. थोडंसं जिरं पण वापस टाकते त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये टाकते मस्तपैकी मसाला. बघा हा मसाला आपण वाटलेला आहे तर सगळं आता चाललंय आपला रस्सा मित्रांनो. कुठला रस्सा? हिरवा रस्सा का पांढरा रस्सा? लाल लाल चटणीचा रस्सा. चटणीचा रस्सा. चटणीचा रस्सा मस्तपैकी लालवाला. चटणीचा रस्सा काय घाल. आज चिकन राहू दे बाजूला. ते चिकनचा रस्सा चटणी चिकन त्याच्यामध्ये येणार. नुसतं तुम्हाला चटणीचा रस्सा कशाला मी खाया घालते. आता तेजपत्ता टाकतोय बघा त्याच्यामध्ये. तेजपत्ता टाकला आणि मसाला चांगला आपला भाजलाय तेलामध्ये. बघा दिसतोय भाजलेला. आणि आता अद्रक लसणाची पेस्ट राहिलेली ना आपण मगाशी टाकली नव्हती. तर आपण आता ही 1.5 चम्मच टाकत आहे अद्रक लसणाची पेस्ट.
झालं. आता ह्याच्यामध्ये आपण टाकतोय हळद, गरम मसाला आणि चिकन मसाला. आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे चटणी. आता ह्याच्यात बघा चटणी टाकतोय. किती चटणी आहे? 4 चम्मच. ए बस बाय. अरे बारके बारके चम्मच आहेत. झणझणी लागला आम्हाला. मजा झणझणीत झालं तर चिकन झणझणीतच खायला मजा असते. उद्या मग सकाळ सकाळी पण आपण काय नाही पाय चिकन झणझणीत खा आणि सकाळ सकाळी पळा मग कशाला पळत आहे. लाईन लावा. आता कुठं माझ्या समजून घ्या मी काय बोलायचं प्रयत्न करतोय. बघा आपला मसाला. बोल घे. वास तर एवढा मस्त सुटलाय ना, म्हणजे भारी वास सुटलाय. आता आपण त्यात टाकूया हे चिकन शिजलेलं. बघा करणार. आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही म्हटलं जास्त तिखट नको म्हणून मी कमी चटणी टाकली, तर मी चटणी टाकली. कांद्याला लागले असते आम्हाला, पण नशीबच मिरच्या आहेत म्हणून. मिरची टाकलीच नाही ना मी पहिले. मला माहिती आहे ना आपला बारका खाणार नाही ना, तिखट जास्त खात नाही ना. टाकले कालवण बघायला रस्ता आहे ना. हा आपलं कालवण बघा आता झालेलं आहे. त्याला मस्त तरी पण सुटलेले आहे. आपण आता उतरवायचं, तिकडे घेऊन जायचं. आता आपण आता जेवायला बसायचं. गॅस आत्ताशी मी बंद केला ना, बंद केलाय. आता ते कालवण मस्त त्याला तरी सुटल बघा. आता आपण तिकडे घेऊन जाऊया कालवण. आता आपण बघा हे घेऊन चाललोय. पक्कड आहेत आमच्याकडे येते सोडून चालतात, पण मला त्या पक्कडची वाटते भीती, तरी ती पक्कड काही घेत नाही गेले. मित्रांनो, या जेवायला मस्त म्हणजे गटारी स्पेशल चालू झाली आमची. तुम्हाला डिस्क्रिप्शन सगळं दिसेलच कसं आम्ही केलं, काय केलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणारच. पण तुम्ही या जेवायला मस्त बघा, तुम्हाला दाखवतो बघा काय काय तुम्हाला दाखवलंच आहे मी ना. ह्याच्यामध्ये काय कसं झालं हे सगळे व्यवस्थित तुम्हाला दिसणार आहे. आपला भाकरी आहे तुम्हाला दाखवतो बघा. मित्रांनो बघा, चिकन रस्सा, चिकन सुक्का, काकडी, कांदा, भात, ज्वारीची भाकरी. एवढी मजा येणार आहे मित्रांनो, आता खूपच मजा येते. खाऊन दाखवू तुम्हाला. त्याच्यात माझ्या मोबाईलवर स्विच ऑफ. 2 मिनिटं. आता खाऊन बघा. झणझणीत, एक नंबर झणझणीत. सुक्का एक नंबर मित्रांनो, तुम्ही पण धरून बघा. घरात खूप छान अशी रेसिपी आहे. हे काय झाडपाला या जेव्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. बाय. तू पण घे जेवायला पटकन. मित्रांनो बघा, ही साधं सिंपल जेवण जेवते. बस पहिला सुक्का खाते. कसं आहे
खाऊन बघा. भारी एकदम भारी एकदम म्हणजे एकदम. तू खाऊन बघ म्हटल्या काय ते सुक्का चिकन पटापट सुच्या बनवून गटारी पेशल. गटारी स्पेशल. तुम्हाला कशी वाटली गटारी स्पेशल मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर बाय. या जेवायला जर तुम्हाला असं वाटलं तर असं बनवायचं तर तुम्ही बनवू शकता आपल्या रेसिपी बघून. चला बाय. जय भीम जय शिवराय. चला बाय आणि जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांना.